समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सौ संजीवनी सुहास पुदाले यांची पलूस नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा। शुभेच्छुक परशुराम आप्पा शिंदे, माजी नगराध्यक्ष नगर परिषद पलूस व मित्रमंडळ पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब व विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून पलूस येथे झालेल्या विकास कामांची पोहोचपावती म्हणून पलूस येथील नागरिकांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर विश्वास टाकत सत्तेची संधी दिली आहे, असे मत नवनिर्वाचित नगरसेवक रोहित कुमार दळवी यांनी व्यक्त केले। सर्वसामान्य लोकांच्या जवळ असलेली व्यक्ती आणि पक्षनिष्ठा जपणारा तरुण म्हणून पक्षश्रेष्ठींनी रोहित कुमार दळवी यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिल्याबद्दल दळवी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। पलूस शहरामध्ये मागील कालावधीत जवळपास 100 कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात आली असून या विकास कामांच्या आधारेच जनतेने काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत बसवले आहे, असे दळवी यांनी सांगितले। स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांच्या विचारांना आजही जनतेने पसंती दिली असून विकासाचा ध्यास आणि त्यांची शिकवण पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले। नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ संजीवनीताई सुहास पुदाले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एकत्रितपणे पलूस नगर परिषद व पलूसच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रभाग क्रमांक 2 हा बाजारपेठ वाडी वस्तीचा भाग असून येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सक्षम आहोत, असा विश्वासही रोहित कुमार दळवी यांनी व्यक्त केला। या निवडणुकीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम, काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे नेते महेंद्र लाड तसेच पलूसमधील सर्व स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वावर आणि युवा उमेदवारांवर जनतेने विश्वास दाखवून प्रचंड मतांनी निवडून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्व नागरिकांचे रोहित कुमार दळवी यांनी मनपूर्वक आभार मानले। रोहित कुमार दळवी चालू 2025 झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेस पक्ष व माननीय आमदार श्री विश्वजितजी कदम साहेब यांच्या वतीने व पलूस तालुक्याचे नेते माननीय महेंद्रप्पा लाड, माननीय वैभवरावजी पुदाले साहेब, माननीय भरतभैया इनामदार, माननीय शलभाऊ दळवी, माननीय गिरीश काका गोंदिल, माननीय प्रकाशप्पा पाटील, माननीय विक्रमप्पा पाटील यांच्या वतीने सर्वसामान्य लोकांच्या जवळ असणारी व्यक्ती व पक्षनिष्ठा जपणारा तरुण म्हणून मला या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली होती। गत वर्षीच्या झालेल्या या 5 वर्षाच्या निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने साधारण 100 कोटीच्या आसपास वेगवेगळी विकास कामे केलेली आहेत। त्याचेच पोचपावती म्हणून पलूस नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सत्तेवर लोकांनी बसवलेलं आहे। स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्या विचाराला लोकांनी पसंती दिलेली आहे। इथून पुढे विकासाचा विचार, कदम साहेबांची शिकवण ही पुढे नेण्यासाठी आमचे सर्व नवनियुक्त नगरसेवक माननीय सौ संजीवनीताई पुदाले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत। क्रमांक 2 हा मुख्य बाजारपेठेचा व वाडी वस्तीचा तसेच नवीन प्रस्तावित कॉलन्यांचा झालेला हा प्रभाग आहे। या निवडणुकीच्या काळात मी लोकांच्यात फिरत होतो तेव्हा लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण सक्षम आहोत असा विश्वास वाढत होता। लोकांनी, जनतेने, कार्यकर्त्यांनी व सहकारी मित्र, महिला, वयस्क व तरुण सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर फिरून माझ्या पुढे सहभाग घेऊन या निवडणुकीमध्ये मला मदत केली आहे। तर मी त्या सर्वांचा अज्ञात सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करत आहे।
क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.